नागपूरच्या या संविधान परिषदामध्ये अनुदानाबाबतचे निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांकडे माननीय कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून पाठवायचे आहे। विशेष मागण्या निवेदनाकरिता पात्र लोकांनी यावे अशी विनंती आहे। निवेदन द्यायचे असेल त्यांनी मी वंदना हातगावकर चंद्रपूर संघटनेमधून मी इथे आलेली आहे। आज आम्ही या संविधान परिसरामध्ये यासाठी आलेलो आहे, गेल्या 7 महिन्यापासून आमचे शिवभोजन अनुदान रोखलेले आहे। महाराष्ट्र शासनाने 7 महिने 2024 मध्ये बरोबर आमचे पेमेंट करत होते, परंतु 2025 जसा लागला तेव्हापासून आमचे अनुदान रोखलेले आहे। गेल्या 7 महिन्यापासून एकही रुपया आम्हाला मिळालेला नाही। आमचे सर्व केंद्र संचालक आज त्रस्त आहे, गंभीर परिस्थितीत जीवन जगत आहे। आज घरमालक किराया मागते, दर महिन्याला आज लोकांना जेव घालावं लागते। ह्या गोरगरिबांना जेव घालण्याचं पुण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने चालू केलं आहे, परंतु आज या पुण्याच्या कामामध्ये अडथळे निर्माण करून राहिलेले आहे। आणि आज आम्हाला आमची ज्या शासनाला विनंती आहे की आज आम्ही जे चंद्रपूरहून नागपूर इथं गाठलेलं आहोत, या संविधान परिसरामध्ये आलेलो आहोत, केवळ आणि केवळ आमचे 7 महिन्याचे अनुदान त्यांनी आज आम्हाला टप्प्याटप्प्याने दिले तरी चालेल, परंतु ह्या लवकरात लवकर आमचे अनुदान त्यांनी देण्याचे मंजूर करावे। दुसरी गोष्ट, आमचे केंद्र हे निरंतर चालू असले पाहिजे, कारण याच्यावर आमचं पोट आहे। आज आमच्या या केंद्र शिवभोजन मध्ये गोरगरीब बचत गटाच्या महिला असताना रोजगार मिळालेला आहे, विधवांना रोजगार मिळालेला आहे, आणि शिवाय गोरगरीब मुलं बाट भिकारी आज 10 रुपयामध्ये जेवण करतात। रेस्टॉरंट मध्ये खायला गेलं तर 100 रुपयाची 200 रुपयाची नोट लागते, परंतु या शिवभोजन मध्ये केवळ आणि केवळ 10 रुपयामध्ये आज पोटभर जेवण मिळते। यासारखं पुण्य नाही, शासनाने जागा झालं पाहिजे। आणि महाराष्ट्र शासनाला, देवा भाऊला, अजित पवार साहेबांना, एकनाथ साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे की हे पुण्याचं काम त्यांनी रोखू नये, गरीबाचा घास छीनू नये। त्यांना निवेदन देताना आता आम्ही निवेदन द्यायला चाललेलं आहे। आमचं हे केंद्र, हे उपक्रम जे चालू केलेलं आहे निरंतर चालू ठेवलं पाहिजे। त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे, पण लाडकी बहीण योजना चालू करताना त्यांनी आमच्या या योजनेचा सर्वात आधी योजना ही आमची चालू केलेली आहे, या योजनेचा त्यांनी गंभीररित्या विचार करायला पाहिजे। आणि त्यांनी लाडक्या बहिणीच्या सोबत या लाडक्या बहिणीला डावललं नाही पाहिजे। ह्या सावत्र बहिणी नव्हे, ह्या पण तितक्याच लाडक्या आहे, जेवढ्या लाडक्या बहिणींना त्यांनी अनुदान दिलेलं आहे तेवढ्याच लाडक्या बहिणी ह्या सुद्धा आहे। आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाला आम्ही सर्व जिल्ह्यातून आज आलेले आहे, सर्व विनंती करत आहोत की आमचे अनुदान, थकलेले अनुदान हे टप्प्याटप्प्याने दिले तरी चालेल, पण तरी त्यांनी द्यावा। आज आम्ही कर्जबाजारी झालेला आहोत, काही लोकांनी केंद्र संचालकांनी सोनं गहाण ठेवलेलं आहे, काही जणांचे दारावर लोक आज कर्ज मागायला येत आहे 5%, 3%, कारण भुकेल्यांना अन्न खाऊ घालणं आणि ताणलेलं पाणी पाजणं हा वसा त्यांनी आम्हाला दिलेला आहे। आणि म्हणून आम्ही त्या अनुषंगाने हे केंद्र आम्ही चालवत आहोत। तेव्हा आम्हाला जंजाळातून, या टेन्शन मधून, या गंभीर समस्येतून लवकर करावं एवढीच आम्ही या शासनाला मागणी करत आहे। त्यांनी आमचे अनुदान त्वरित द्यावे आणि हे केंद्र निरंतर चालू ठेवावे एवढी अपेक्षा ठेवून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवभोजन वाचा, गरिबांना हक्क जपा। शिवभोजन अनुदान आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे। शिवभोजन अनुदान आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे। शिवभोजन अनुदान आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे। असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, शिवभोजन अनुदान आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे। शिवभोजन अनुदान आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे। देवा भाऊ होश में आओ, होश में आओ, होश में आओ। देवा भाऊ होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अजित भाऊ होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अजित दादा होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अजित दादा होश में आओ, होश में आओ, होश में आओ। एकनाथ साहेब शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। असा कसा देत नाही, असा कसा देत नाही,
शिवभोजन संचालक एवढा मोठा उपक्रम शिवभोजन संघटना चालवत आहे. 2,000 रुपये दक्षिणा घेतलेली आहे. नमस्कार, माझं नाव अनिता बोडे. आम्हाला शिवभोजन केंद्र चालवत आहे. मी चंद्रपूर मधून आलेली आहे. नमस्कार, माझं नाव अनिता बोडे. माझं शिवभोजन आहे. मी चंद्रपूरवरून इतक्या लांब आलेली आहे आंदोलनासाठी. 7 महिने झाले आमचं शिवभोजनचे बिल थकीत आहे आणि आम्ही सर्व कर्जबाजारी झालेला आहोत. आम्ही बँकेमधून कर्ज काढलेलं आहे. आमच्या शिवभोजन मध्ये 4 कर्मचारी कामगार काम करतात. त्यांचे बिल आम्हाला दर महिन्याला पेमेंट करावं लागते आणि आम्ही किराणा घेतो, त्यांचे थकीत बिल आहे. शिवभोजनचे सर्व बिल आमचे थकीत आहे. त्यामुळे आमच्या अंगावर खूप कर्ज झालेलं आहे. तर शासनाला एवढीच विनंती आहे की दर महिन्याला किंवा 2 महिन्याला आम्हाला टप्प्याने दिले तरी चालेल, पण शिवभोजनचे बिल अनुदान आम्हाला मिळालेच पाहिजे. अनुदान नाही मिळाले तर आम्ही कसं का चालवणार आहे. कारण 7 महिने झालेले आहे. किराणा दुकानवाल्याचे थकीत आहे, सिलेंडरवाल्याचे थकीत आहे आणि बायांचे थकीत आहे. सर्वांचे बिल थकीत आहे. आम्ही खूप आमच्यावर कर्ज झालेलं आहे. त्यामुळे शासनाला एवढंच आवाहन करते मी का हे जे आमचे बिल 2 महिन्याला किंवा दर महिन्याला काढावं अशी विनंती या महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करते. दर महिन्याला किंवा 2 महिन्याला दिले तरी चालते आम्हाला बिल. आणि ही योजना गरजू आणि गरीब लोकांसाठी, आम्हाला कामगार गरजू ज्यांना कोणी नाही, अनाथ आहे, ते आज आमच्या शिवभोजन मध्ये येऊन जेवण करून जातात. ते म्हणतात का आम्ही त्यांना सांगत आहे की हे शिवभोजन बंद होणार आहे असे म्हणत आहे, पण ते लोक असे म्हणतात का आमचं जे याच्यावर पोट आहे आम्ही कसं का जगणार बा. इतके 4 वर्ष झाले आम्हाला खूप छान शिवभोजनचा फायदा मिळाला आणि आम्ही रोज जेवण करायला इथं 100 लोक रोज जेवतात आमच्या शिवभोजन मध्ये. ते लोक खूप गरजू आणि गरीब आहे आणि हमाल लोक आणि कामगार लोक जेवण करतात. त्यांना खूप आवश्यकता आहे या योजनेची. त्याच्यामुळे एवढी विनंती आहे सरकारांना का ही योजना निरंतर चालू ठेवण्यात यावी ही विनंती. अजितदादाची प्रत, अन्नधान्य वितरण मंडळाची प्रत आणि स्वतः कलेक्टरची प्रत हे 4ही प्रती त्यांना द्यायच्या आणि त्या प्रती त्यांना शासनाला पाठवायला विनंती करायची आहे. नमस्कार, मी सौ सुशीला मत्ते, चंद्रपूर जिल्ह्यातून. आणि 200 किलोमीटर गाठून इथे सगळे 15 ते 16 लोक आलेला. माझं विशाखा महिला बचत गट आहे आणि माझ्या महिला बचत गटामध्ये सगळ्या अधिकतर वयस्कर महिला शिवभोजनाचे काम करत आहे आणि त्यांना रोजगाराची खूप गरज आहे. आता या वयामध्ये दुसरं काम करण्यापेक्षा शिवभोजनमध्ये काम करत आहे. याचा विचार करावा. लाडक्या बहिणीसोबतच याचा सुद्धा विचार करावा. या सुद्धा लाडक्या बहिणीच आहे आपल्या आणि हे योजना निरंतर सुरू राहावं आणि टप्प्याटप्प्याने आमची जे अनुदान आहे ते देण्यात यावं. या वयात सुद्धा त्या महिलांना आणि मी सुद्धा आता वयस्करच आहे, आम्ही सगळे मिळून तिथे काम करत आहोत. धन्यवाद. आता आपल्यासाठी आपल्या शिवभोजन संचालकांना पाठिंबा म्हणून मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना गोडबोले काकाजींना विनंती करतो. आमचे बंदेशी पण सुद्धा सुरुवातीपासून आलेले आहेत. त्यांनी आपल्या शिवभोजनाला त्यांना शिवभोजनाचं महत्व माहिती आहे, शिवभोजन किती चांगली योजना आहे. त्यामुळे बंदेजींनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे लोकात दखल घेईन.